तेव्हा मी एकही दिवस मास्क लावला नव्हता का एक थेंब सॅनिटायझर वापरलेला नव्हता. हवे तितके कोविड पेशंट्स मी तपासले, पण माझा हा फर्म बिलीफ होता की कोणतंही इन्फेक्शन हे व्हायरसेस किंवा बॅक्टेरियामुळे होतं. आता हे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया कोविडच्या पूर्वी पण होते, नंतरही असणार आहे. एखाद्या औषधाची चव कडू आहे म्हणून तो मलेरिया बरा करतो, असं कसं असू शकतं? ज्याला आपण संस्कृतमध्ये समम शमयते समम असं सुद्धा म्हणतात, किंवा काट्याने काटा काढणे. डायबिटीस, अगदी ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. नमस्कार, मी अमृता. आयुष्याचा खजिनामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सीमा गोवंडे, अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर, होलिस्टिक हीलर आणि मानसशास्त्रज्ञ. गेल्या 20 वर्षांपासून त्या होमिओपॅथीच्या माध्यमातून नवजात बाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध रुग्णांवर उपचार करतायत. DSHMC पुणे इथून BHMS पूर्ण केल्यानंतर त्यांनी PGDEMS डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, ACLS ॲडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्ट आणि ITLS इंटरनॅशनल ट्रॉमा लाईफ सपोर्ट यासारखी आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केली. ICU मध्ये काम करताना त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक शारीरिक आजारामागे मनाचं आरोग्य अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. याच जाणीवेतून त्यांनी पुढे MA इन सायकोलॉजी आणि डिप्लोमा इन क्लिनिकल हिप्नोसिस पूर्ण केलं. त्याचबरोबर रेकी, प्राणिक हिलिंग आणि विविध माइंड बॉडी हिलिंग पद्धतीचं सखोल प्रशिक्षण घेतलं. तर आपण बोलूया डॉक्टर सीमा गोवंडे या मॅडमना. तुमचं आयुष्याचा खजिनामध्ये खूप खूप स्वागत. चला तर आपण मॅडमशी गप्पा मारूया. तर डॉक्टर सीमा, ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाबद्दल लोक बरेचसे अवेअर आहेत, पण होमिओपॅथी बद्दल तेवढा अवेअरनेस नाहीये असं वाटतं कुठेतरी. तर त्याबद्दल काय सांगाल की होमिओपॅथी नेमकी कुठल्या प्रिन्सिपलवर काम करते? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. तर होमिओपॅथीचे प्रिन्सिपल्स समजून घेण्याआधी आपण होमिओपॅथीचा शोध कसा लागला हे समजून घेऊया. की होमिओपॅथीचा शोध ज्यांनी लावला ते डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांनी. हे स्वतः एक ॲलोपॅथिक डॉक्टर होते, परंतु त्यावेळेला जी काही ॲलोपॅथिक प्रॅक्टिस होती तर औषधाच्या इफेक्टपेक्षा साईड इफेक्टच जास्त होत होते, आणि त्यामुळे त्यांनी ॲलोपॅथिक प्रॅक्टिस सोडून दिली. त्यांना जवळजवळ 8 ते 10 प्रकारच्या भाषा येत होत्या, म्हणून त्यांनी मेडिकल लिटरेचरचं ट्रान्सलेशनचं काम सुरू केलं. तर ते करताना एक कलेन मटेरिया मेडिकाचं इंग्लिशमधून जर्मनमध्ये ट्रान्सलेशन करताना एक वाक्य आलं की सिंकोना बार क्युअर्स मलेरिया बिकॉज ऑफ इट्स बिटर टेस्ट. तर हे वाक्य त्यांना खटकलं की एखाद्या औषधाची चव कडू आहे म्हणून तो मलेरिया बरा करतो, असं कसं असू शकतं. म्हणून त्यांनी सिंकोना बार्कचा अर्क स्वतः घेऊन बघितला की काय होतं, आणि टू हिज सरप्राईज त्यांच्यामध्ये मलेरियाची सगळी लक्षणं दिसून आली. म्हणजे थंडी भरून ताप येणं, आणि त्याचा इफेक्ट कमी झाल्यानंतर ते आपले आपले गायब झाले. त्याच्यानंतर त्यांनी हाच प्रयोग त्यांच्या बायको मुलांवरती केलं, त्यांच्या कलिग्सवरती केलं, आणि कन्सिस्टंटली त्यांना सेम पॅटर्न दिसला. त्याच्यावरनं त्यांनी होमिओपॅथीचं जे पहिलं प्रिन्सिपल आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, म्हणजे ज्या औषधामुळे हेल्दी ह्युमन बिईंग्स मध्ये विशिष्ट लक्षणं दिसतात तेच औषध आपण एखाद्या आजारामध्ये जेव्हा देतो तेव्हा आपोआप तो आजार बरा व्हायला मदत होते. सो हे होमिओपॅथीचं पहिलं प्रिन्सिपल आहे, ज्याला आपण संस्कृतमध्ये समम शमयते समम असं सुद्धा म्हणतात, किंवा काट्याने काटा काढणे मराठीत सांगायचं झालं तर. तर ह्याच्यानंतर त्यांनी 1790 मध्ये हे पहिल्यांदा त्यांनी एक्सपेरिमेंट केला. पुढे 6 वर्ष कन्सिस्टंटली त्यांनी वेगवेगळी औषधं अशी स्वतःवर ट्राय केली, आणि त्याच्यानंतर 1796 मध्ये त्यांनी होमिओपॅथीचं हे प्रिन्सिपल म्हणून डिक्लेअर केलं. होमिओपॅथी ही वेगळी एक पॅथी म्हणून सुरुवात झाली. म्हणजे पहिला जो रिसर्च पेपर लिहिला गेला तो 1796 मध्ये. होमिओपॅथीला दुसरं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन. इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की आपण सगळेच जण युनिक आहोत, कोणीच एक व्यक्ती दुसऱ्यासारखं नाही. अगदी आपल्या हाताची 5ही बोटं वेगळी आहेत, एकाच आईची सगळी मुलं वेगळी असतात. तर होमिओपॅथीमध्ये याचा रेलिव्हन्स काय आहे, तर जेव्हा समजा 10 माणसं एका वेळेला पावसात भिजली तर एखाद्याला लगेच सर्दी होईल, एखाद्याला लगेच घसा धरेल, एखाद्याला कोरडा खोकला होईल, तर एखाद्याला डायरेक्ट न्यूमोनिया होईल. तर 5व्या व्यक्तीला कदाचित सगळे सांधे दुखायला लागतील, उरलेल्या 5 लोकांना कदाचित काहीच होणार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती युनिक आहे,
त्यामुळे प्रत्येकाचा रिस्पॉन्स सेम स्टिम्युलसला हा वेगवेगळा असू शकतो. तीच केस आपण समजा डोकेदुखीचा विचार केला तर फॉर एक्झाम्पल आपण मायग्रेन, अर्धशिशी ज्याला म्हणतात, तर काही लोकांना फक्त डावी बाजू दुखते, काही लोकांना फक्त उजवी बाजू दुखते, काही लोकांना फक्त मागचा जो भाग आहे तो दुखतो, काहींना अख्खं डोकं दुखतं, काहींना उन्हामुळे त्रास होतो, तर काहींना रात्री झोपताना जास्त त्रास होतो. म्हणजे वरवर बघायला गेलं तर काय डोकेदुखी, पण प्रत्येकाचं प्रेझेंटेशन वेगळं. सो हे जे दुसरं प्रिन्सिपल आहे इंडिव्हिज्युअलायझेशन, त्यामुळे होमिओपॅथीमध्ये खूप डिटेल हिस्ट्री घेतली जाते प्रत्येक पेशंटची, की त्यांची सुरुवात कधीपासून झाली आजाराला, त्याच्यानंतर प्रोग्रेस कसा होता, लक्षणं काय काय असतात त्यांच्यामध्ये, आणि प्रत्येकाचं असं जे काही युनिक कॅरेक्टरिस्टिक सापडतं त्याच्यानुसार औषध सिलेक्ट केलं जातं. अच्छा. तिसरं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे मिनिमम डोस किंवा पोटंटायझेशन. म्हणजे आपण जेव्हा ॲलोपॅथिक औषधं घेतो ती क्रूड फॉर्म मध्ये असतात. म्हणजे जेव्हा आपण क्रोसिन मध्ये पॅरासिटामॉल हे 500 mg हे मोजू शकतो, तसं होमिओपॅथिकची जी औषधं आहे ती पोटेंटाइज फॉर्म मध्ये असतात. म्हणजे मूळ जो काही क्रूड पदार्थ आहे त्याचं डायल्युशन करून आपण विशिष्ट एक सकशन म्हणून पद्धत असते, तर त्या पद्धतीने त्याचं पोटेंटायझेशन करतो. म्हणजे ढोबळमानन बघायला गेलं तर लोक त्याला डायल्युशन म्हणत जातात, पण ऍक्च्युली ते डायल्युशन नसतं. त्याची जी इनर्ट प्रॉपर्टी आहे ती आपण डायनॅमिक लेवलला ऍक्टिव्हेट करत असतो. आणि म्हणून बरेचसे लोक होमिओपॅथीला प्लासिबो म्हणतात. प्लासिबो म्हणजे काय, की खोटं खोटं काहीतरी औषध दिलंय आणि ह्याने तुला बरं वाटेल. सो पेशंटला मानसिक दृष्ट्या बरं वाटतं तसं होमिओपॅथीचं औषधं ऍक्ट करतात, असा लोकांचा एक गैरसमज आहे. पण इथे थोडं मला सायंटिफिक एक्सप्लेनेशन द्यावंसं वाटतंय, की जे काही क्वांटम फिजिक्स आजकाल सगळ्यांना माहिती आहे, तर न्यूटनचे जे काही जनरल फिजिक्सचे प्रिन्सिपल्स होते ते आपण क्वांटम फिजिक्समध्ये अप्लाय नाही करू शकत. म्हणजे ॲटॉमिक लेवलला जेव्हा आपण विचार करतो, सो क्वांटम फिजिक्सचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते टोटली वेगळे आहेत. जनरल फिजिक्सचे प्रिन्सिपल जसे आपण तिथे वापरू शकत नाही, तसं दुर्दैवाने रसायनशास्त्रातले ॲव्होगॅड्रो नंबर जो म्हटला जातो, की एका विशिष्ट लेवलपर्यंत तुम्ही तो पार्टिकल मोजू शकता. म्हणजे 6.022 × 10⁻⁻23 एवढ्या लेवलपर्यंत तुम्ही तो मोजू शकता. होमिओपॅथीमधले जे 12C पोटेन्सी आहे त्याच्या पलीकडच्या ज्या पोटेन्सीज आहेत त्याच्यात ह्या ॲव्होगॅड्रो नंबरचं हे सापडत नाही, आणि म्हणून लोक त्याला प्लासिबो म्हणतात. तर आता इथे मला आवर्जून सांगा असं वाटतं की जर होमिओपॅथी प्लासिबो असता तर जी तान्ही बाळं आहेत किंवा झाडं आहेत, वनस्पती, प्राणी यांच्यामध्ये सुद्धा होमिओपॅथीचे इतके सुंदर रिझल्ट्स दिसून येतात, तर तिथे प्लासिबोचा काहीच संबंध येत नाही, कारण तिथे त्यांच्या बिलीफ सिस्टीमचा किंवा ह्याचा काहीही दूरपर्यंत संबंध येत नाही. तर हे होमिओपॅथीचं तिसरं प्रिन्सिपल आहे. आणि चौथं प्रिन्सिपल म्हणजे मेन व्हायटल फोर्स, की आपलं अस्तित्व म्हणजे फक्त हे भौतिक शरीर नाहीये. तर आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, वैदिक स्क्रिप्चर्समध्ये सांगितलंय की आपलं अस्तित्व हे 5 कोशांचं बनलंय. हे आपलं जे भौतिक शरीर दिसतं त्याला आपण अन्नमय कोश म्हणतो. त्याच्याही आतमध्ये असतो तो आपला प्राणमय कोश म्हणजे एनर्जी बॉडी. त्याच्या आतमध्ये असतं ते आपलं मनोमय कोश. त्याच्या आत असतं ते विज्ञानमय कोश, आणि सगळ्यात आत आपलं आनंदमय कोश. तर होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स म्हणजे जी एनर्जी बॉडी आहे, जिवंत शरीर आणि मृत शरीर याच्यात जो फरक आहे एनर्जीचा आहे. सो होमिओपॅथिक औषधं डायरेक्ट तुमच्या एनर्जी लेवलला काम करतात, आणि आपल्या शरीरामध्ये खूप हिलिंग कपॅसिटी आहे. आपल्या शरीराला फक्त हिलिंग करायचं एवढंच माहिती आहे, प्रोव्हायडेड आपण मध्ये काही लुडबुड नाही केली. सो ही होमिओपॅथीची मेन प्रिन्सिपल्स आहेत. मला वाटतं आज पहिल्यांदाच आम्हाला इतकं डिटेलमध्ये कळालं असेल की होमिओपॅथीचे काय प्रिन्सिपल्स आहेत. यानंतर मला असं वाटतं की बऱ्याच जणांना हा गैरसमज आहे की होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक एकदम सेमच गोष्ट आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे, त्याच्यामध्ये काय नेमका डिफरन्स असेल तर तो काय आहे नेमका? आता आयुर्वेद हे तर आपलं खूप जुनं शास्त्र आहे आणि ते अजूनही तितकंच प्रभावी आहे. होमिओपॅथी हे 230 वर्षापूर्वी इव्हॉल्व्ह झालेलं आहे,
आणि होमिओपॅथीमधली जी काही औषधं आहेत ती आजही तितक्याच इफेक्टने काम करतात. म्हणजे आयुर्वेदिकची औषधं ही क्रूड फॉर्ममध्ये, होमिओपॅथीची औषधं ही पोटेंटाइज फॉर्ममध्ये आहे. मी असं म्हणेन की दोन्ही पॅथीचा जो रोल आहे तो मेनली पेशंटचा हिलिंग किंवा हिलिंग फोकस हा ठेवून त्याचा ॲक्शन असते आयुर्वेदाची आणि होमिओपॅथी दोन्हीचीही. फक्त आयुर्वेदामध्ये कसं आहे, आपण वेगवेगळे चूर्ण, काढे आणि वेगवेगळे उपचार पद्धती आहेत. होमिओपॅथीमध्ये आपण ते छोट्या गोळ्यांच्या स्वरूपामध्ये ती औषधं देतो. ओके, आता त्या औषधांबद्दलच मला हा प्रश्न आहे आणि तो मला वाटतं बऱ्याच जणांना असेल की होमिओपॅथीच्या गोळ्या ज्या आहेत त्या एवढ्या गोड का असतात? तर आता होमिओपॅथिकच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या गोळ्या या फक्त माध्यम आहेत. अच्छा. आपली जी औषधं असतात ती मूळ म्हणजे जे काही क्रूड फॉर्ममध्ये औषधं आहेत त्याचं पहिल्यांदा मदर टिंक्चर म्हणजे अर्क काढला जातो. त्याच्यानंतर पुढे पोटंटायझेशन करून म्हणजे त्याच्यासाठी अल्कोहोल हा बेस म्हणून वापरला जातो आणि अल्कोहोल सगळ्यांना माहिती ते इव्हॅपोरेट होऊन जातं. तर त्याच्यासाठी एक माध्यम लागतं आपली औषधं डिस्पेन्स करायला आणि म्हणून आपण त्या गोळ्या वापरतो. तर त्या ज्या गोळ्या असतात त्या केन शुगर पासून तयार केलेल्या आहेत आणि जे पावडर फॉर्ममध्ये आपण औषधं देतो तर ती लॅक्टोज म्हणजे गोट्स मिल्क पासून तयार केलेली असतात. याच्यामध्ये असा प्रश्न येतो की आता डायबिटीज असलेल्या लोकांना आपण गोड टाळायला सांगतो. बरोबर. मग त्यांना या गोळ्या चालतात का, सूट होतात का? आणि याच बरोबर दुसरा एक प्रश्न असा की होमिओपॅथी मधून डायबिटीज रिव्हर्सल शक्य आहे का? हो, खूप छान प्रश्न विचारला. सध्या डायबिटीज हा खूप चर्चेतला विषय आहे आणि आपण हल्ली बघतोय की आबालवृद्ध त्याचं लिमिट राहिलेलं नाहीये. कोणत्याही एज मध्ये डायबिटीस डिटेक्ट व्हायला लागलेला आहे. तर डायबिटीस अगदी ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. कुठेतरी आपली जशी जशी प्रगती होतीये तसं आपली निसर्गापासून आपण खूप लांब चाललेलो आहे. खूप स्ट्रेसेस वाढलेले आहेत. अगदी मिनी केजीच्या मुलापासून हल्ली स्ट्रेस आहे. तर त्याच्यामुळे आपली एक तर बदलती जीवनशैली, आहार, विहार, विचार हे सगळंच त्या लेवलला जाऊन जेव्हा आपण काम करतो तेव्हा येस डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. पुण्यामध्येच डॉक्टर भाग्येश कुलकर्णी किंवा डॉक्टर त्रिपाठी म्हणून आहेत की जे ॲलोपॅथिक फिजिशियन आहेत. परंतु गेले कैक वर्ष ते डायबिटीस रिव्हर्सल वरती खूप एक्सटेन्सिव्ह लेवलला काम करतायत. होमिओपॅथिक औषधाने या रिव्हर्सलमध्ये उपयोग होतो. मी काही त्यांचं प्रमोशन करत नाहीये, पण मी माझ्या पेशंटना सजेस्ट करते की तुम्ही त्यांची मदत नक्कीच घेऊ शकता. कारण डायबिटीस सारखे आजार हे फक्त औषधं घेऊन बरे होऊ शकत नाही. तिथे कम्प्लीट लाईफस्टाईल करेक्शनची खूप गरज असते आणि जेव्हा तुम्ही त्या पूर्ण ग्रुपमध्ये राहता तेव्हा आपोआप ते कन्सिस्टंटली केलं जातं. नाहीतर सुरुवातीला मी अनुभव घेतला की मी पेशंटना सांगायचे की डाएटमध्ये हे चेंजेस करा, व्यायाम करा. काही पेशंटना खूप छान उपयोग झाला ज्यांनी हे सगळं कन्सिस्टंटली फॉलो केलं. परंतु आपला एक मनुष्य स्वभाव आहे, आपण सतत एक्सक्युजेस शोधत राहतो की हे असं झालं म्हणून जमलं नाही. तर म्हणून मी हल्ली पेशंटना सांगते तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. कारण लाईफस्टाईल करेक्शन हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा होमिओपॅथिक औषधांचा डायबिटीस रिव्हर्सल मध्ये उपयोग नक्की होऊ शकतो. ओके. आणि दुसरी गोष्ट काय होते माहितीये का की जरा पेशन्स पण कमी असतात आमच्यामध्ये आणि आम्हाला असं आमच्यामध्ये गैरसमज असा आहे की होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक ह्या उपचारांना खूप वेळ लागतो. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? अगदी खरं आहे. ज्यांना होमिओपॅथीची काही बॅकग्राऊंड नाही किंवा माहिती नाही त्या लोकांना हा प्रश्न नेहमी पडतो की होमिओपॅथीने फार वेळ लागतो, त्यापेक्षा पटकन ॲलोपॅथिक औषधं घेऊया. इथे मी नेहमी उदाहरण देते की साधा चहाचा डाग जेव्हा आपल्या कपड्यावर पडतो लगेच धुतला लगेच जाणार आहे. पण त्याच्यावर तुम्ही वेगवेगळे केमिकल ट्राय केले किंवा उन्हात वाळवलं, वेगवेगळे प्रयोग केले आणि तुम्ही घेऊन आलात की हा डाग घालवा, तर तो जितका चिवट होतो तसंच दुर्दैवाने पेशंट होमिओपॅथीकडे किंवा आयुर्वेदकडे कधी येतात जेव्हा सगळे दुनियाभरचे प्रयोग करून झाले आणि आता आम्हाला लगेच बरं करा. तर जेवढा वेळ लावलाय अगदी तेवढा नाही, पण निदान इफेक्ट दिसायला थोडा तरी वेळ लागू शकतो. जेव्हा अक्यूट डिसीज म्हणजे जेव्हा तुम्हाला त्रास झालाय लगेच या
होमिओपॅथिक औषधाने तातडीने रिझल्ट हे नक्कीच दिसू शकतात. आणि मला असं वाटतं की आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक अशा गोष्टी आहेत की ज्याचा साईड इफेक्ट जास्त होत नाही बरोबर. आणि आजार बऱ्यापैकी मुळापासून निघून जातात. अगदी खरं. हो ना? हो. बरं, दुसरा प्रश्न आता आपल्या बोलण्यात पण आलं की आजकाल स्ट्रेस, हो. एन्झायटी या गोष्टी खूप होतात. हो. आता परवाच एक माझी मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं की मला डिप्रेशन आलं आणि मग मी मेडिकल मधून गोळ्या घेऊन आले होमिओपॅथीच्या आणि घेतल्या. म्हणजे विदाऊट डॉक्टरला विचारता प्रिस्क्रिप्शन बरोबर. करता. तर हे घेणं कितपत धोकादायक आहे? म्हणजे मनाने गोळ्या औषधं घेणं हे कितपत धोकादायक आहे? आणि एन्झायटी, डिप्रेशनसाठी होमिओपॅथिक मध्ये कशा प्रकारचे उपचार आहेत? हो. तर हे आजकाल स्पेशली यूट्यूब चॅनल किंवा या माध्यमातून भरपूर लोकांमध्ये प्लस मायनस दोन्ही गोष्टी आहेत की लोकांना ज्ञान सुद्धा भरपूर मिळतच आहे, परंतु त्याचा दुष्परिणाम असा होतोय की लोक मनाने कुठचे रील्स आणि व्हिडिओ बघून मनाने काही काही औषधं घेतात. जरी होमिओपॅथिक औषध अगदी 1 दिवसाच्या बाळापासून 100 वर्षापर्यंत कोणालाही सेफ आहेत, त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही. परंतु जेव्हा तुम्ही 300 फार फार तर 200 30 किंवा 200 पोटेन्सी पर्यंत औषधं घेतलीत एखाद वेळ एका लिमिट पर्यंत, तर त्याचे साईड इफेक्ट दिसणार नाही, परंतु त्याचा इफेक्ट दिसेलच याची गॅरंटी नाही. कारण जर का ते तुम्हाला तुमच्या सिम्पटम्स नुसार मॅच होणारं नसेल, वरवरच्या ज्ञानावर तुम्ही बेस ते औषध घेतलं असेल, तर म्हणावा तितका रिझल्ट दिसून येणार नाही. हायर पोटेन्सीची औषधं येस, नक्कीच मी सांगेन की कोणीही मनाने घेऊ नये, कारण त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात, म्हणजे ॲग्रवेशन दिसून येऊ शकतं. त्यामुळे शक्यतो मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की कोणतीही औषधं घेताना योग्य डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावी, म्हणजे त्याचा शुअर शॉट इफेक्ट दिसून येतो. हायर पोटेन्सीच्या औषधाने कधी कधी आपल्याला साईड इफेक्ट सुद्धा दिसू शकतो. आणि मग ह्या एन्झायटी आणि डिप्रेशनसाठी काही ठराविक उपचार पद्धती आहे का? हो, होमिओपॅथीमध्ये विशिष्ट औषधं आहेतच आणि त्याच्यासोबत काउन्सेलिंगचा सुद्धा मेजर रोल येतो की फक्त औषध घेतलं आणि आजार बरा झाला असं होत नाही. होमिओपॅथी बरोबरच पुष्पौषधी किंवा बाश फ्लॉवर रेमेडीज म्हणून एक उपचार पद्धती आहे की ज्याचा खूप छान एस्पेशली एन्झायटी डिप्रेशनच्या केसेसमध्ये उपयोग होतो. आणि मी रेग्युलरली बाश फ्लॉवर सिस्टीम ही होमिओपॅथीचाच पार्ट आहे. डॉक्टर बाग हे स्वतः होमिओपॅथच होते आणि त्यांनी हे फुलांपासून तयार केलेली औषधं आहे, ती आपण या होमिओपॅथिक ग्लोब्युल्सच्याच माध्यमातून औषधं देतो. सो त्याच्यामध्ये फक्त मी म्हटलं तसं नुसती औषधं खाऊन उपयोग होत नाही, तिथे पेशंटचं काउन्सिलिंग सेशन्स सुद्धा घ्यावे लागतात. अच्छा, मग असे पेशंट्स तुमच्याकडे आता येतात? हो, भरपूरच येतात आणि आता खूपच ते प्रमाण वाढत चाललेलं आहे. मेंटल हेल्थ ही आज एक खूप मोठी समस्या झालेली आहे. म्हणजे अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत कोणीही याला अपवाद राहिलेला नाहीये. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय एवढ्याच्यानं कसलं डिप्रेशन येतंय, पण आज ती खरंच जेन्युइनली एक समस्या आहे आणि तिथे समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण लोकांना मन मोकळं करायला खात्रीची अशी जागा असेलच असं नाही. जेव्हा तुम्ही ते शेअर करू शकता, एक्सप्रेस करू शकता योग्य ठिकाणी, तेव्हा तुम्हाला त्यातनं योग्य सोल्युशन मिळू शकतं. पण अदरवाईज त्याला खरंच खूप गायडन्सची आणि याची गरज आहे आज. आणि हे तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं की गोळ्या औषधांबरोबर काउन्सिलिंगची पण गरज असते. त्यामुळे एन्झायटी आणि डिप्रेशनसाठी तुम्ही मनाने गोळ्या औषधं घेत असाल तर घेऊ नका. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि योग्य उपचार पद्धतीनेच या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. मग आता काही असे आजार जे हवामानाच्या बदलानुसार आपल्याला खोकला, सर्दी किंवा बद्धकोष्ठता कधी कधी, तर अशा आजारांसाठी आम्ही घरात कुठले होमिओपॅथिक औषधं ठेवू शकतो? हो, तर पहिली गोष्ट आरसल्बा 30 कोविडमध्ये सगळ्यांनाच माहिती झालेलं औषध आहे आणि ते खरंच खूप प्रभावी आहे. तर एस्पेशली सीझनल चेंजमुळे जे काही सर्दी खोकले होतात, प्राथमिक स्टेजवरती आपण ते नक्कीच घेऊ शकतो. परंतु त्याने उपयोग होत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पोटदुखी असेल तर मॅकफॉस म्हणून औषध आहे, ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर ज्यांना हल्ली फार ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो तर नक्स वोमिका म्हणून एक अतिशय छान औषध आहे. तर आता जनरल मला खूप पेशंट्स विचारतात की आम्हाला, एस्पेशली बाहेरच्या देशातले जे पेशंट्स होते त्यांनी मला विचारलं होतं की आम्हाला एक असं किट करून द्याल का,
कारण आपल्या देशामध्ये तरी होमिओपॅथिक औषधं फार इझिली मिळतात, बाहेरच्या देशामध्ये ती मिळत नाहीत अच्छा. आणि पेशंटचे फार प्रॉब्लेम्स व्हायचे. सो त्यासाठी मी हे एक होमिओपॅथिक किट तयार केलेलं आहे अच्छा. आणि ह्याच्यामध्ये 25 प्रकारची औषधं आहेत. फार सर्दी, खोकला, घसा, ताप किंवा वेगवेगळे म्हणजे स्प्रेन्स, जखमा, अशा भरपूर प्रकारची औषधं आहेत. अच्छा. होमिओपॅथिक औषधाला एक्सपायरी डेट नसते, पण हल्ली FDA नियमानुसार जे काही आपण हे घेतो, ट्यूब्स असतील, क्रीम्स असतील, तर त्याच्यावर कंपल्सरी तुम्हाला 5 वर्षाची एक्सपायरी लिहिलेली दिसेल. पण आयडियली होमिओपॅथिक औषधांना एक्सपायरी नसते. सो ही औषधं कितीही वर्ष जर तुम्ही व्यवस्थित ठेवली, म्हणजे सूर्यप्रकाशात नाही ठेवली, तर ही व्यवस्थित टिकू शकतात कैक वर्ष. अच्छा. ओके. मग ही किट जर कोणाला घ्यायची असेल तर आम्हाला तुमच्यापर्यंत हे किट माझं जे क्लिनिक आहे, सो तिथे ते अवेलेबल आहे. हे ओव्हर द काउंटर मी ठेवलेलं नाही, कारण मला याचं कमर्शियलायझेशन नाही करायचंय. अच्छा. जेन्युइनली लोकांना याची मदत झायला पाहिजे ही माझी इच्छा आहे. तर आपण मगाशी बोलत होतो त्यानुसार, जसं तुम्ही डोकेदुखीचं एक एक्झाम्पल दिलं की प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी दुखत असतं किंवा त्रास वेगवेगळा असतो प्रत्येकाचा. तर होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट कशी ठरते मग याच्यानुसार? सो जेव्हा पहिल्यांदा पेशंट येतो तेव्हा त्याची खूप डिटेल हिस्ट्री घेतली जाते. म्हणजे आजाराला सुरुवात कशी झाली, पुढे काय काय होत गेलं, एखादा आजार होण्यामागे ट्रिगर काही स्पेसिफिक माहित आहे का. जसं काही लोकांना हिस्ट्रीमध्ये कळतं. म्हणजे माझ्या एका सांधेदुखीचे पेशंट्स होते, तर त्यांना जवळजवळ 10 वर्षापूर्वी ते पावसात भिजले होते, खूप वेळ ओले राहिले होते आणि त्याच्यानंतर त्यांना सांधेदुखीचा त्रास सुरू झाला होता. पण 10 वर्ष त्यांनी खूप काय काय पेनकिलर वगैरे हे खाल्लं होतं आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्या हिस्ट्रीमध्ये मला समजलं की 10 वर्षापूर्वी ते पावसात भिजून खूप वेळ तसेच ओले राहिले, त्याच्यावर गार वारा लागला आणि त्यानंतर हा त्रास झाला. सो ह्या लक्षणांवर आधारित जेव्हा औषध दिलं तेव्हा महिन्याभरात त्यांचा तो त्रास बरा झाला. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये खूप डिटेल हिस्ट्री घेतली जाते की त्याच्यामध्ये त्यांची लाईफस्टाईल कशी आहे. त्याच्यानंतर पेशंट चिली आहे का हॉट, म्हणजे काय, तर काही पेशंट्सना हिवाळ्यामध्ये सुद्धा पंखा लागतो आणि काही पेशंट्सना उन्हाळ्यात सुद्धा खूप थंडी वाजते, म्हणजे स्वेटर घालून बसतात. सो हे होमिओपॅथीच्या दृष्टीने अतिशय कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आहे. सो अशा पद्धतीने त्यांचा त्रास, ती तीव्रता, म्हणजे आपण ज्याला ॲग्रवेशन ॲम्युलरेशन, म्हणजे कशाने बरं वाटतं, कशाने कमी होतं, बाहेर मोकळ्या हवेत बरं वाटतं का बंदिस्त खोलीत बरं वाटतं, असं खूप डिटेल हिस्ट्री घेतली जाते आणि त्याच्यानुसार औषध सिलेक्ट केलं जातं आणि ते व्यवस्थित औषध म्हणजे योग्य त्या लक्षणांनुसार जेव्हा आपण औषध देतो तेव्हा त्याचा पेशंटला उपयोग होतो. अच्छा. किडनी स्टोन सारखे जे आजार असतात तर यामध्ये होमिओपॅथीने मदत होऊ शकते का, किंवा तुमच्याकडे असे काही एक्झाम्पल्स आहेत? हो, बरेचसे सर्जिकल केसेस, म्हणजे खरं सांगायचं तर मला स्वतः लहानपणापासून सर्जन व्हायचं होतं, परंतु मी माझ्या वडिलांकडे इतके मिरॅक्युलस केसेस बघितलेले होते. माझे वडील पण होमिओपॅथिक डॉक्टर होते आणि त्यांनी मला सांगितलं की अगं आपल्या औषधाने विदाऊट सर्जरीचा पेशंट बरा होऊ शकतो, तर तुला तो सर्जरी करूनच का बरा करायचा आहे. आणि म्हणून मी होमिओपॅथीला ऍडमिशन घ्यायची ठरवली, कारण मी खूप मिरॅकल्स बघितलेले होते. तर अशा कैक सर्जिकल केसेस आहेत, जसं की किडनी स्टोन, पाईल्स असेल, फिस्चुला किंवा पायलोनिडल सायनस, ॲब्सेसेस. सो इथे कैक पेशंटच्या सर्जरी टळलेल्या आहेत. किडनी स्टोन मध्ये तर मी पेशंटना गॅरंटी देते की जर का तो स्टोन युरेटरमध्ये असेल, विदिन 24 to 48 hours तो आपल्या औषधाने पडतोच. किडनीमध्ये असेल तर पडायला साधारण 1 महिना ते 2 महिने लागू शकतात. तर माझ्या एका पेशंटचं दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता स्टोनचं ऑपरेशनसाठी पोस्ट होता. तो आदल्या दिवशी दुपारी आला. मी त्याला म्हणलं 1-1 तासाने घे. सकाळी 6 वाजता त्याचा स्टोन पडला, त्यामुळे त्याचं ऑपरेशन टळलं. तर अशा खूप केसेस आहेत. दुसरं एक नेहमीचं टेन्शन म्हणजे बऱ्याच जणांना वेट लॉसचा फार टेन्शन असतं, तर त्यामध्ये होमिओपॅथीमध्ये काय ट्रीटमेंट आहे? आता मगाशी जसं डायबिटीस आणि ह्याच्याबद्दल आपण बोललो, तसं वेट गेन बेसिकली का होतं, आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होतं. सो फक्त औषधांवर, म्हणजे कोणी माझ्याकडे वेट लॉससाठी औषध आहे का असं विचारलं तर मी सांगते नाहीये. कारण नुसतं औषधं खाऊन, व्यायाम न करता, व्यवस्थित डाएट फॉलो न करता वेट लॉस होऊ शकत नाही. परंतु जे लोक नित्यनेमाने व्यायाम करतायत, डाएटही फॉलो करतायत,
पण काही कारणाने ते वजन हटत नाहीये, अशा ठिकाणी येस, होमिओपॅथिक औषधांचा नक्कीच उपयोग होतो. ओके. तुम्ही वारंवार सांगताय की एक हेल्दी लाईफस्टाईल असली पाहिजे. तर मग तुमच्यानुसार तुम्ही काय सांगाल की तुमच्या दृष्टीने एक आदर्श आहार कसा असायला पाहिजे? आता आयुर्वेदामध्ये आहाराविषयी खूप डिटेल सांगितलेलं आहेच आहे. होमिओपॅथिकनुसार आपण सांगतो की जी काही आदर्श जीवनशैली कशी असावी किंवा आहार कसा असावा, तर युजली जेव्हा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, शक्यतो हे 3 वेळाच आपला आहार असावा. अगदी सतत येता जाता अन्न खाल्लेलं हे आरोग्याला चांगलं नसतं. म्हणजे आयुर्वेदात म्हटलेलं आहे की जेवढं तुम्ही एक्सेस खाल ते विषासमान काम करतं. जेव्हा पण आपण आजारी पडतो तेव्हा लंघनम परम औषधम, म्हणजे जितकं तुम्ही उलट पोटाला विश्रांती द्याल तितकी रिकव्हरी फास्ट होते. त्यामुळे माझ्याकडे कोणी पेशंट आलं की मी त्यांना तेच सांगते, आजारी असाल पोटाला विश्रांती द्या. आपल्या शरीरामध्ये खूप हिलिंग पॉवर आहे. आजार आपला आपला बरा होऊ शकतो, फक्त त्याला हिलिंगसाठी थोडा वेळ तर द्या. आपण एस्पेशली लहान मुलांच्या बाबतीत मी त्या पॅरेंट्सना सांगते की मूल आजारी आहे तर खा रे अशी बळजबरी करू नका. त्याच्यामुळे उलट तुम्ही त्याच्या हिलिंग प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करताय. तर जेवढं तुम्ही त्याला फक्त लिक्विड देत राहा, हिलिंग आपलं आपलं शरीरामध्ये होत असतं. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल, कधीतरी आपल्याला जस्ट फिवरिश वाटते, ताप नाहीये, जस्ट फिवरिश आहे. एक 8-10 तास शांत झोप झाली तरी आपल्याला सकाळी बरं वाटतं. सो आपली रिकव्हरी झोपेमध्ये होत असते. या वेट लॉस मध्ये आजकाल इंटरमिडिएट फास्टिंग किंवा फास्टिंग हा प्रकार खूप ट्रेंडिंग आहे. तर हे कितपत योग्य आहे? उपवास याचा खरंच चांगला उपयोग होतो. मी मगाशीच म्हटलं तसं, जेवढी तुम्ही आतड्यांना विश्रांती द्याल तेवढं जी काही आपली हिलिंग पॉवर आहे ती रिकव्हरीसाठी वापरता येते. तर त्याच्यामुळे फास्टिंगचा नक्कीच उपयोग होतो. फक्त फास्टिंगच्या नावाखाली जे काही साबुदाणा आणि त्याचे पदार्थ खाल्ले जातात, हल्ली तर मी ऐकलंय की उपासाची थाळी मिळते. तर साबुदाणा हा उपासासाठी कोणी इंट्रोड्यूस केला हा एक संशोधनाचा विषय आहे. साबुदाणा हा उपासासाठी खरं तर योग्यच नाही, कारण तो पचायला जड आहे. आणि त्याच्यामुळे उपास म्हणजे तुम्ही कमी खाणं किंवा लंघन करणं, नुसतं लिक्विड घेऊन राहा. जेवढी तुम्हाला गटला विश्रांती मिळेल तेवढी तुमची कोणत्याही आजारामध्ये रिकव्हरी फास्ट व्हायला मदत होते. अच्छा. होमिओपॅथिक औषधामध्ये म्हणजे औषधं आपण डेली घेत असताना असे काही गोष्टी पाळायला सांगितलं जातात का, की आंबट खाणं टाळा किंवा अजून काही अशा गोष्टी? तर होमिओपॅथिक औषधं घेत असताना अशी विशिष्ट पथ्य ही त्या आजाराशी निगडित असतात. म्हणजे सर्दी खोकला कफ असेल तर आम्ही सांगतो आंबट पदार्थ खाऊ नका, पण होमिओपॅथिक औषधांसाठी म्हणून आंबट खाऊ नका असं काही नाहीये. युजली सांगितलं जातं चहा कॉफी किंवा उग्रवासाचे पदार्थ टाळावे, कारण होमिओपॅथिक औषधाची ऍक्शन ही जिभेपासून होते. आणि जेव्हा पण आपण उग्रवासाचे काही खातो त्याने होमिओपॅथीचा इफेक्ट हा नलिफाय होतो. आणि म्हणून औषध घेत असताना निदान 1 तासभर इकडे तिकडे हे पदार्थ नक्कीच टाळावे. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या आपत्कालीन परिस्थितीत म्हणू शकतो आपण की हार्ट अटॅक किंवा काही मोठी दुखापत झाली, फ्रॅक्चर झालं, तर अशामध्ये होमिओपॅथीची काय भूमिका ठरते? येस, खूपच चांगला प्रश्न विचारलाय. मी स्वतः 4 वर्ष ICU आणि कॅज्युअल्टीमध्ये काम केलेलं आहे. आणि इमर्जन्सी सिच्युएशन्स जेव्हा येतात तेव्हा तिथे आपल्याला इमर्जन्सी मॅनेजमेंटच देणं हे अतिशय गरजेचं असतं. होमिओपॅथीमध्ये अशी खूप छान औषधं आहेत की जिथे कार्डियक इमर्जन्सीज, एक डॉक्टर आदिल चिंथनवाला म्हणून कार्डिओलॉजिस्ट आहेत नागपूरला, ते होमिओपॅथिक औषधांनी हार्ट अटॅक किंवा असे आजार ट्रीट करतात. मुंबईला सुद्धा एक डॉक्टर जसवंत पाटील म्हणून आहेत की जे चेस्ट फिजिशियन आहेत, पण गेले 20 वर्ष होमिओपॅथिक औषधाने अशा सगळ्या ज्या काही सिरियस कंडिशन्स आहेत त्या होमिओपॅथिक औषधाने मॅनेज करतात. माझ्या क्लिनिकमध्ये आतापर्यंत तरी अशी मेडिकल इमर्जन्सी कंडिशन आलेली नाहीये की जिथे मी ती होमिओपॅथीने मॅनेज केली. पण येस, होमिओपॅथीमध्ये खरंच अशी छान औषधं नक्कीच आहेत. अरे वा. त्यानंतर मलेरिया किंवा ऑटो इम्युन डिसीजेस जे आहेत तर हे बरे होऊ शकतात का मग?
होमिओपॅथी? जे काही संसर्गजन्य आजार आहेत, आता मलेरियाचं तुम्ही नाव घेतलं तर होमिओपॅथीचा शोधच मुळी सिंकोना बार्कमुळे लागलेला आहे, की जे मलेरियाचं औषध आहे. तर त्यामुळे अगदी मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया ह्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये खरंच खूप छान औषधं आहेत. आणि असे पेशंट्स आतापर्यंत मी भरपूर ट्रीट केलेले आहेत. एस्पेशली कोविड जो जागतिक स्तरावरती सगळ्यांनी अनुभव घेतलाय, तर कोविडच्या काळामध्ये मी 100हून अधिक कोविड पेशंट ट्रीट केलेले आहेत होमिओपॅथिक औषधांनी. आणि तेव्हा मी एकही दिवस मास्क लावला नव्हता का एक थेंब सॅनिटायझर वापरलेला नव्हता. हवे तितके कोविड पेशंट्स मी तपासले. पेशंट घाबरायचे की मॅडम तुम्ही मास्क नाही लावलेला, पण माझा हा फर्म बिलीफ होता की कोणतंही इन्फेक्शन हे व्हायरसेस किंवा बॅक्टेरियामुळे होतं. आता हे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया कोविडच्या पूर्वी पण होते, नंतरही असणार आहे. तुमची स्वतःची जर का इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असेल, मेंटल स्टेट एकदम कॉन्फिडंट असेल, तर कोणतंही इन्फेक्शन तुम्हाला काहीही करू शकत नाही. आणि त्या पॅचमध्ये मला स्वतःला काहीही त्रास झाला नाही. सो त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे संसर्गजन्य आजार आहे त्याला होमिओपॅथीमध्ये खरंच खूप छान औषधं आहेत. आणि ज्यांचे क्लिनिकमध्ये पेशंट्स आलेले होते की ज्यांचं सॅच्युरेशन माझ्या इथे जेव्हा मी तपासलं तेव्हा 80% होतं, तर तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही दर 1-1 तासाने, मी औषध देते, दर 1-1 तासाने मला व्हॉट्सअपवर तुमचं सॅच्युरेशन कळवत राहा. वाटलं तर आपण बघू की ऍडमिट करायचं का नाही. परंतु विदिन 24 आवर्स त्यांचं सॅच्युरेशन 96 पर्यंत गेलेलं आहे. होमिओपॅथीमध्ये खरंच खूप छान औषध आहेत संसर्गजन्य आजारांसाठी. राहिला विषय ऑटो इम्युन डिसिजेस, तर ऑटो इम्युन डिसिजेस हे हल्ली प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. त्याच्या मागे एकच कारण नाहीये, असंख्य कारणं आहेत. जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असू शकतं. दुसरी गोष्ट मी मगाशी म्हटलं तसं स्ट्रेस, की अगदी आबाल वृद्ध सगळ्यांनाच हा स्ट्रेस मधनं फेस करायला लागते. आणि जोपर्यंत माझं असं म्हणणं आहे ह्युमन लाईफ आहे तोपर्यंत ह्या ना त्या फॉर्म मध्ये आपल्याला स्ट्रेस हा असणारच आहे. ऍक्च्युअली एखादी सिच्युएशन तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय, म्हणजे एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्ही ते संकट म्हणून बघताय का संधी म्हणून बघताय, तसे पुढचे परिणाम अवलंबून असतात. सो माझ्या आयुष्यात माझी जी काही डेव्हलपमेंट झाली ती माझ्या आयुष्यातल्या सगळ्या स्ट्रेसफुल सिच्युएशन्समुळेच झाली असं मी म्हणेन. कारण जोपर्यंत आपण सुखासुखी असतो तोपर्यंत आपली विशेष प्रगती होत नाही. जेवढे जेवढे आयुष्यात माझे चॅलेंजेस, स्ट्रेसेस येत गेले तेवढी माझी प्रगती होत गेली. ऑटो इम्युन डिसिजेसमध्ये त्या स्ट्रेसशी डील कसं करायचं हे कुठेतरी आपण कमी पडतोय असं मला वाटतं. कारण दुर्दैवाने शालेय जीवनापासून आपल्याला मनात म्हणजे शरीराची स्वच्छता शिकवली जाते, सामाजिक स्वच्छता शिकवली जाते, पण मनाची स्वच्छता कशी करायची हे नाही शिकवलं जात. आणि ते आज खरंच काळाची गरज आहे. सो ऑटोइम्युन डिसिजेसमध्ये स्ट्रेस फॅक्टर खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन की ओव्हर प्रोटेक्शन किंवा ओव्हर हायजीन, म्हणजे लोकांना काही काही एस्पेशली कोविड नंतर तर हे खूप ड्रास्टिकली दिसतंय की सतत सॅनिटायझर हातावरती घेऊन क्लीन ठेवायचं. जेवढं तुम्ही अति निर्जंतुकीकरण कराल तेवढं तुमच्या शरीरांना वेगवेगळ्या व्हायरसेस आणि बॅक्टेरिया यांच्याशी डील करायची की जे किरकोळ असतात ती सवयच राहणार नाही. म्हणजे हल्ली मुलांना सुद्धा मातीत खेळलं गेलं पाहिजे, की जे आपल्या लहानपणी आपण यथेच्छ मातीत खेळलेलो आहे. आणि त्यामुळे आधीची पिढी त्यांच्यातली असलेली एक प्रतिकार शक्ती आणि आताच्या ह्याच्यात की जे ओव्हर प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये वाढतायत त्याच्यामुळे कुठेतरी ऑटो इम्युन डिसिजेसचं प्रमाणही खूप वाढत चाललेलं आहे. अजून एक कारण आहे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. ऊन आपल्या इथे हवं तितकं आहे, आपण उन्हात जात नाही. सो नुसतं रोज 1 तास रेग्युलरली लोक उन्हात बसले, अगदी रोज नको, निदान शनिवार रविवार वेळ मिळेल तेव्हा 1 तास उन्हात बसले तरी सुद्धा तुमची प्रतिकार शक्ती वाढायला
एक मेंटल हेल्थ सुधारायला खूप छान उपयोग होतो. मी रेग्युलरली 1 तास उन्हामध्ये बसतेच. म्हणजे ह्याला कारण आहे की माझं स्वतःचं व्हिटॅमिन डी मागे 10 वर्षापूर्वी 5 झालं होतं. आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे की पुण्यासारख्या ठिकाणी व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होणं, तोपर्यंत मला उन्हात जायला वेळ नव्हता. मग मी वेळ काढायला लागले, कारण मी डॉक्टर असले तरी मला स्वतःला औषधं गोळ्या खायला आवडत नाही. मी पेशंटनाही नेहमी सांगते की औषधं या कुबड्या आहेत. जेव्हा त्रास होतो तेवढ्या पुरेशी औषधं घ्या. आयुष्यभर आपल्याला औषधावर जगायचं नाहीये. त्यामुळे आपली लाईफस्टाईल चांगली ठेवा की आपोआप सगळे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह होतात. बरं, पण काही प्रॉब्लेम अशा म्हणजे जास्त दिसतात. आता मीच ज्या ठिकाणी राहते तिथे आजूबाजूला 2 लहान मुलं आहेत. एकाला ऑटिझम आहे, परत अल्झायमर सारखे आजार पण बरेच ऐकू येत आहेत. तर यामध्ये होमिओपॅथीची कशी भूमिका ठरते, काय ठरते? हो, तर आता ऑटिझम, अल्झायमर, पार्किन्सन्स हे असे जे काही आजार आहेत, ह्याच्यामध्ये होमिओपॅथीचा रोल हा सपोर्टिव्ह आहे. 100% क्युअर किंवा रिव्हर्स होऊ शकेल असं मी छातीठोकपणे सांगणार नाही. कदाचित माझं ज्ञान तोकडं असेल. होमिओपॅथीत औषधं नक्कीच आहे आणि याच्यावर रिसर्च होणं हे खूप गरजेचं आहे. दुर्दैवाने ॲलोपॅथिक औषधांच्या बाबतीत मल्टीनॅशनल कंपन्यांचं एवढं फंडिंग असतं की त्याच्यामुळे त्याच्यावरती रिसर्चसाठी खूप त्यांना फंड्स प्रोव्हाइड केले जातात. त्यामुळे त्यांचे खूप रिसर्च पेपर पब्लिश होतात, रिसर्च होऊ शकतात. तसं होमिओपॅथिक आणि आयुर्वेदच्या बाबतीमध्ये एवढं फंडिंग होत नसल्यामुळे तेवढा रिसर्च डेटा आपल्याकडे अवेलेबल नाहीये. पण होमिओपॅथीत औषधं खरंच छान आहेत. माझ्याकडे खूप ऑटिस्टिक चिल्ड्रन येतात आणि मी त्यांना औषधं देते की त्यांचं जे काही टँट्रम्स आहेत किंवा इरिटेशन आहे ते थोडं काम डाऊन व्हायला नक्कीच आपल्या औषधाने मदत होते. फोकस सुधारायला मदत होतो. पण रिव्हर्सल साठी एक पूर्ण टीम वर्क आहे ते. म्हणजे त्याला स्पीच थेरपी किंवा इतर गोष्टींची सुद्धा जोड लागते. धन्यवाद, तुम्ही आम्हाला खूपच डिटेलमध्ये आज माहिती देताय. मला हे विचारायचं आहे की तुम्ही होमिओपॅथी व्यतिरिक्त अजून पण बऱ्याच गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह असता. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की नक्की कुठल्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही आता काम करताय. आपण ज्या काही फळं आणि भाज्या खातो तर त्याच्यावरती खूप रासायनिक फवारणी केलेली असते आणि हे अननोईंगली आपण तेच अन्न खातोय की ज्या अन्नापासून हे शरीर तयार होणार आहे. आणि कोल्हापूरमध्ये तर ह्याचं प्रमाण खूप आहे. तर हल्ली कोल्हापूरला कॅन्सरपूर म्हणावं इतकी तिथे कॅन्सरचे रुग्ण वाढलेले आहेत. तर म्हणून जे कोणी शेतकरी विषमुक्त शेती करतात म्हणजे नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने, तर अशा शेतकऱ्यांना आम्ही ओंकारेश्वर मंदिराच्या बॅकसाईडला त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि तो आता आम्ही सध्या लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करतोय की तुम्ही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलाच शेतमाल, तेच भाज्या खा. त्या व्यतिरिक्त तुम्ही शक्यतो बाजारामध्ये ज्या काही भाज्या मिळतात त्या खायचं टाळा. ह्याला कारण आहे की नकळत ते सगळे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड त्या भाज्यांच्या मार्फत आपल्या पोटात जात आहेत आणि त्याच्यातनं वेगवेगळे आजार निर्माण होत आहेत. हे आम्ही करतोय पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, म्हणजे जवळजवळ 16 ठिकाणी व्हॉलंटरी बेसिसवर. ह्याच्यात आमचा कुठचाही कमर्शियल इंटरेस्ट नाही. आम्ही हे व्हॉलंटरी बेसिसवरती सगळ्या गोष्टी करतोय. सो कल्पवृक्ष सॉलिस्टिक मध्ये आम्ही भरपूर हीलर्स आणि मेंटॉर्स आहोत आणि याच्यामध्ये आम्ही सगळे मिळून वेगवेगळ्या स्तरावरती म्हणजे करिअर काउन्सिलिंग पासून ते हिलिंग मध्ये सगळेजण काम करतो. तर त्याच्यासाठी आमचे खूप प्रयत्न असे आहेत की प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा पडू नये यासाठी आपण काही करू शकलो तर. तसंच मुलांना फोकस सुधारण्यासाठी किंवा जेव्हा पण आपण आयुष्यात यशस्वी होतो तर त्याच्या मागे कन्सिस्टंटली एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता. म्हणून आम्ही एक संकल्प शक्ती म्हणून ऑनलाईन प्रोग्राम घेतो. तर त्याचंच हे संकल्प जर्नल आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे आणि ते Amazonवर पण उपलब्ध आहे. तर ह्याच्यामध्ये मेनली लहानपणापासूनच मुलांना जर का व्यायाम, ध्यान आणि डेली डिसिप्लिन ह्याची सवय लागली तर पुढे ते यशस्वी नागरिक होऊ शकतात. हा आमचा प्रयत्न आहे.
अजून हे ग्रॅटिट्यूड जर्नल्स तयार केले की आपण रेग्युलरली कृतज्ञता म्हणजे आपल्याकडे काय नाहीये याची लिस्ट खूप असते, पण जे आहे त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करत होतो तेव्हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फर्स्ट एड ट्रेनिंग द्यायला जायचो. तर मला असं वाटायला लागलं की जनरल लोकांना फर्स्ट एड कसं समजेल, कारण जेव्हा तुम्ही फर्स्ट एड व्यवस्थित देता पुढचे कॉम्प्लिकेशन्स टळू शकतात. यासाठी आम्ही जनरल लोकांसाठी पण फर्स्ट एड ट्रेनिंग घेतो. सो त्याच्यासाठी हे पुस्तक पण तयार केले की इमर्जन्सीमध्ये डूज अँड डोंट्स हे करा, हे करू नका. ओके. तर अशा पद्धतीने आमचे बरेच उपक्रम अजूनही चालू आहेत. डॉक्टर सीमा, तुम्ही आयुष्याचा खजिनामध्ये आलात, आम्हाला एवढी महत्वपूर्ण माहिती दिलीत आणि इतक्या डिटेलमध्ये सगळं काही सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याशी कोणाला संपर्क साधायचा असल्यास आम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर पण तुम्हाला दिसेल. तर आपण भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार.